श्री स्वामी समर्थ. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्री म्हणजे शिवाची रात्र आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष प्रसंग मानला जातो. शिवरात्रीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते आणि जीवन सुख समृद्धीने भरलेले असते. शिवभक्त महाशिवरात्री हा सण आनंदाने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीला रात्रपाळीचेही महत्त्व आहे, तर महाशिवरात्रीला 4ही प्रहार पूजा केल्या जातात. महाशिवरात्रीच्या आख्यायिकेनुसार एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरिता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरिता आला. पारधी त्याच्या दिशेने बाण सोडणार, तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडू दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होतं. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज हाताला चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवोपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार. मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको मारू, मला मार. मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला की प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला. हरिणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.